2013चा क्वेश्चन आहे. द एक्सप्रेशन tan a upon 1 minus cot a plus cot a upon 1 minus tan a can be written as. या एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करायचं आहे. यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. sin a इंटू cos a प्लस 1, sec a इंटू cosec a प्लस 1, tan a प्लस cot a, sec a प्लस cosec a. या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता यामध्ये एकदम फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रीमधला क्वेश्चन आहे हा. पण जस्ट टू यूज द बेसिक रिलेशन्स अँड आयडेंटिटीज एवढंच. इव्हन जेईचा क्वेश्चन आहे, पण तो स्टेट बोर्डच्या एक्झरसाइज क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन आहे ॲज इट इज 11thच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये. कसं सॉल्व करणार हे? दोन प्रकारे सॉल्व करता येईल. एक म्हणजे सगळे टॅन कॉटच्या टर्म्स त्याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा आणि फर्दर सिम्प्लिफिकेशन. किंवा दुसरा मार्ग फक्त हा जो कॉट आहे त्याला टॅनमध्ये कन्वर्ट करू. कारण डिनॉमिनेटर जर ऑब्झर्व केले आपण, इथे 1 मायनस कॉट ए आणि इथे 1 मायनस टॅन ए असा आहे. जर आपण कॉट एला 1/tan a लिहिलं, क्रॉस मल्टिप्लाय नंतर त्याची टर्म tan a - 1 होणार आहे. ऑब्झर्वेशन्स प्रॉपर पाहिजेत कॅल्क्युलेशन वर्क करत असताना. म्हणजे यात tan a डिवायडेड बाय 1 मायनस कॉट ए म्हणजेच 1/tan a आणि प्लस कॉट ए अपॉन 1 मायनस tan a. इथे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं तर tan a - 1 डिवायडेड बाय tan a आणि प्लस कॉट a डिवायडेड बाय 1 मायनस tan a. तर हा tan a डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, तो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल
म्हणजे टर्म येईल tan a इंटू tan a tan स्क्वेअर a डिवायडेड बाय tan a मायनस 1. आता इथे डिनॉमिनेटर tan a मायनस 1 आहे, इथे 1 मायनस tan a. जर आपण तो तसाच ठेवला तर क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करावं लागेल. मग ते तर आपल्याला इथेही करता आलं असतं. एवढं सगळं का केलं आपण कन्व्हर्जन वगैरे, तर डिनॉमिनेटर सेम होऊ शकतो. डिनॉमिनेटर सेम झाल्यामुळं आपलं बरंचसं कॉम्प्लिकेशन कमी होतं, म्हणून डिनॉमिनेटर सेम करायचं. इथं tan a मायनस 1 आहे, इथे 1 मायनस tan a. यातनं फक्त मायनस कॉमन घेतला, डिनॉमिनेटरवरून मायनस कॉमन घेतला, तर मधली टर्म प्लस ऐवजी मायनस होणार. मायनस कॉट ए डिवायडेड बाय tan a मायनस 1. ओके. आता इथे दोन्ही टर्मचं डायरेक्ट सबट्रॅक्शन करता येईल आणि टर्म सिंगल टर्ममध्ये कन्व्हर्ट होईल. ते tan a मायनस 1 डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होईल tan स्क्वेअर a मायनस कॉट a डिवायडेड बाय tan a मायनस 1. tan स्क्वेअर a मायनस कॉट a डिवायडेड बाय tan a मायनस 1. आता इथे फर्दर सिम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला आयडेंटिटीजचं थोडंसं प्रॅक्टिस वर्क व्यवस्थित लागतं. tan a मायनस 1 हा डिनॉमिनेटर आहे. आधी याच्यावरतीच काम करायचं. टॅन आणि सेकची आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा असतो, पण इथे tan a मायनस 1 आहे. याचा काय बेनिफिट घेता येईल का? किंवा आता साइन कॉसमध्ये कन्वर्ट करणं कन्व्हिनियंट राहील का, आणि साइन कॉसमध्ये आयडेंटिटी वापरता येईल का, याचा विचार करायचा. ते कन्व्हर्जन इथेच केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. जरी हे कन्व्हर्जन केले त्यानंतरही मायनस कॉमन घेऊन डिनॉमिनेटर सेम करायचाच आहे. फक्त आपल्याला ट्रॅक लक्षात यायला पाहिजे की कुठल्या प्रकारच्या प्रोसेसनी एक्झाम्पलचं काय घडतं, काय स्टेप केल्यानंतर प्रॉब्लेम कुठल्या दिशेला जातो. एक्झरसाइज एक्झाम्पल सगळे त्याच्यासाठी सोडवायचे असतात. नो डाऊट त्यातले 2-3च एक्झाम्पल असे असतात की जे एक्झाममध्ये विचारण्यासारखे असतात, परंतु बाकीच्या सगळ्या एक्झाम्पल्समधून आपलं जे वर्किंग होतं त्या वर्किंगमध्ये, त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या लक्षात येतं की कुठल्या प्रकारच्या कॉम्बिनेशनला काय डायरेक्शन घेतली पाहिजे. आता इथे टॅन आणि सेक याची आयडेंटिटी जर विचारात घेतली आपण, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असतो. इथं टॅन ए मायनस 1 आहे. जरी याचं रॅशनलायझेशन केलं तरी टॅन स्क्वेअर ए मायनस 1 येईल. टॅन स्क्वेअर ए मायनस 1चा उपयोग होणार नाही. मग कन्व्हर्ट इंटू साइन कॉस. साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन करावेच लागतात, ते कुठल्याही प्रकारे जा तुम्ही. फक्त इथे इनिशियली या स्टेपला करावं लागतील किंवा मग इकडे. काय होतील
किंवा एक स्टेज तुम्ही घेऊ शकता आणखी, थोडं अजून सिम्प्लिफाय करता येईल याला टॅन कॉटमध्येच. टॅन स्क्वेअर ए मायनस सगळंच टॅनमध्ये कन्व्हर्ट करा, कॉट काढूनच टाका. न्यूमरेटरच्या कॉटला आपण आता 1/tan ए लिहू आणि डिनॉमिनेटरचा tan a - 1 ॲज इट इज ठेवू. आता क्रॉस मल्टिप्लाय करून न्यूमरेटरला सबट्रॅक्शन, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं तर काय येईल, tan क्यूब ए, टॅन स्क्वेअर ए इंटू tan a म्हणजे tan क्यूब ए -1, याचा डिनॉमिनेटर 1 डिवायडेड बाय tan a. तो जो डिवायडेड बाय tan a तो डिनॉमिनेटरला जाणार आहे, tan a इन ब्रॅकेट tan a -1. आता न्यूमरेटरला हा जो 1 आहे त्याला आपण 1 क्यूब लिहू शकतो. ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब माहित आहे का? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब tan a - 1 इंटू tan स्क्वेअर ए प्लस tan a प्लस 1 डिवायडेड बाय tan a इंटू tan a -1. यातला हा tan a -1 tan a -1 कॅन्सल झाला. शिल्लक राहिला न्यूमरेटरची टर्म काय, tan स्क्वेअर ए प्लस tan a प्लस 1 डिवायडेड बाय tan a. आता त्याला साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन्स सोपे जातील इथून पुढे, अजूनही सिम्प्लिफिकेशन होणार आहे त्याचं. हा डिनॉमिनेटर सेपरेट करा प्रत्येकाला आणि मग कन्व्हर्जन करा, किंवा tan स्क्वेअर ए प्लस 1ला आपण sec स्क्वेअर ए पण लिहू शकतो. कितीतरी मार्ग अवेलेबल असतात ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशनमध्ये. म्हणजे आपल्याला इथे साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन पॉसिबल होतं, ते आपण अवॉइड केलं. इथे पॉसिबल होतं, ते आपण अवॉइड केलं. आता इथेही पॉसिबल आहे, सध्या तेही आपण अवॉइड करू. आणखी पुढं त्याला त्याच्यातच सिम्प्लिफिकेशन काय होतं ते बघू. म्हणजे जर डिनॉमिनेटर सेपरेट घेतला तर tan स्क्वेअर ए अपॉन tan a म्हणजे तो राहील फक्त tan a प्लस मधली टर्म tan a कॅन्सल 1 राहील आणि प्लस 1 अपॉन tan a म्हणजे cot a. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला टर्म मिळाली tan a प्लस cot a प्लस 1, बरोबर आहे. एका ऑप्शनमध्ये अशी टर्म आहे पण त्यात 1 दिलेला नाही आहे आणि आपला 1 तर येतो आहे, याचा अर्थ हे ऑप्शन कॅन्सल. आता बाकीचे जे ऑप्शन आहेत ते साइन कॉस सेक कोसेक यांच्यामध्ये आहेत. आपण tan a प्लस cot a प्लस 1 ही जी टर्म आलेली आहे याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करून सिम्प्लिफाय करू. आता मात्र कन्वर्जन करावं लागेल कारण आता जवळपास लास्ट स्टेजपर्यंत आपण पोहोचलो आहे.
या मेथडनी यासाठी आपण आलो की ही पण एक स्पेसिफिक टर्म आहे ट्रिग्नोमॅट्रिकल सिम्प्लिफिकेशनमध्ये. बऱ्याच कॉम्बिनेशनमध्ये ही टर्म येते. ही टर्म आल्याच्या नंतर याचं काय होतं याचाही आपला स्टडी पाहिजे, याचंही आपलं वर्किंग पाहिजे. हा सिम्प्लिफाय कसा होतो आणि हा कुठपर्यंत सिम्प्लिफाय होतो, कारण भरपूर एक्झाम्पलमध्ये फक्त ही टर्म सिम्प्लिफिकेशनमध्ये असते. पहिली टर्म आहे टॅन ए, त्यालाच आपण साइन ए अपॉन कॉस ए लिहू शकतो आणि कॉट ए म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए +1 पुढचा तसाच. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन साइन स्क्वेअर ए साइन ए इंटू साइन ए साइन स्क्वेअर ए प्लस कॉस ए इंटू कॉस ए कॉस स्क्वेअर ए डिवाइडेड बाय कॉस ए इंटू साइन ए +1. कॉस ए इंटू साइन ए +1 इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए 1 अपॉन कॉस ए इंटू साइन ए +1. तर 1 अपॉन कॉस म्हणजे सेक ए, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक ए +1, that is right hand side. Sec a into cosec a +1. ओके. आपले 11th ट्रिग्नोमेट्रीचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. इनिशियल लेक्चर्समध्येच आहे तो, 11 ट्रिग्नोमेट्रीच्या सेक्शन्समध्ये. त्यात सॉल्व करत असताना इथेच या सगळ्यांना साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन असंही करता येतं. तुम्ही दोन्ही प्रकारे वर्कआउट करून पहा, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ते. टेक डाउन दिस. Next is the value of cos 255 degree plus sin 195 degree. cos 255 degree प्लस साइन 195 डिग्री याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ऑप्शन्स दिलेले आहेत. √3 - 1 अपॉन 2 √2, √3 - 1 अपॉन √2 माइनस इन ब्रैकेट √3 - 1 अपॉन √2 √3 + 1 अपॉन √2. काय करणार यामध्ये
Colored angles. हे जे व्हॅल्यूज आहेत ना, ह्या व्हॅल्यू पाहिलं की लक्षात यायला पाहिजे की हे कुठल्या ग्रुपचा क्वेश्चन आहे. ते काही अँगल्स आहेत 75 डिग्री, 15 डिग्री, 105 डिग्री, त्यांच्या व्हॅल्यू अशा येतात. आपल्याला त्यांच्या व्हॅल्यू पण माहिती पाहिजेत. त्यासाठी माहिती आहेत. आधी आपण हे अँगल रिड्यूस करून घेऊ. 255 यालाच आपण 270 मायनस थिटा किंवा 180 प्लस थिटा दोन्ही फॉर्ममध्ये लिहू शकतो. जर 270 मायनस लिहिलं तर 255लाच काय लिहिता येईल? 270 minus 15. 270 मायनस 15 बरोबर आहे. किंवा 180 प्लस लिहिलं तर 180 प्लस 75 बरोबर. म्हणजे तो 75 डिग्रीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, 15 डिग्रीमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. आणि पुढे जो आहे प्लस साइन 195 त्याला आपण 180 प्लस 15 मध्ये कन्वर्ट करू. टू 270 घेतल्यामुळे रेशो बदलणार. कॉस 270 मायनस थिटा रेशो चेंज साइन थीटा. साइन. आणि क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा? माइनस. मायनस. त्यानंतर साइन 180 प्लस थिटा माइनस साइन थीटा. मायनस साइन थिटा म्हणजे तो होईल मायनस साइन 15. मायनस साइन 15 मायनस साइन 15 तो आला -2 इंटू साइन 15. -2 इंटू साइन 15 हा साइन 15 झाला. आता हा साइन 15 मायनस मध्ये व्हॅल्यू असणार एकच ऑप्शन आहे. मायनस मध्ये व्हॅल्यू असणार एकच ऑप्शन आहे. ओके. पण एखाद्या वेळी काय असू शकतं की 1 मायनस √3 अशी व्हॅल्यू असू शकते आणि मायनसनी मल्टिप्लाय केलं की तो मॅनेज होईल त्याला. मग आपल्याला माहिती पाहिजे यासाठी साइन 15ची व्हॅल्यू काय आहे. येस. √3 minus 1 upon 2 √3 मायनस 1 अपॉन 2 2√2 म्हणजेच इथे -2 इंटू √3 मायनस 1 अपॉन 2√2 એટલે 2 कॅन्सल मायनस ऑफ √3 मायनस 1 अपॉन √2. एवढ्या सिंपल लेवलचे पण क्वेश्चन असतात. See the question. Let f of x equal to sin x
जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स. यावरून दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट 1, एफ ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू जी ऑफ एक्स फॉर एक्स in 0 to infinity, and number 2, f of x less than equal to 1 for x in 0 to infinity, but g of x tends to infinity as x tends to infinity. दोन स्टेटमेंट आहेत. पहिल्यांदा पाहायचं आहे कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे, कुठलं स्टेटमेंट फॉल्स आहे ते. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तर त्यातलं एक स्टेटमेंट हे दुसऱ्या स्टेटमेंटचं करेक्ट एक्सप्लेनेशन असेल का याचा विचार करावा लागतो. या स्टेटमेंटच्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये कोणत्याही टॉपिकवरती अशा प्रकारचा क्वेश्चन असू शकतो. त्या दोन स्टेटमेंट आपल्याला दिले जातात. कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे, कुठलं फॉल्स आहे, असे ऑप्शन असतील समोर दिसत आहेत. त्या प्रकारे एक ट्रू आणि दुसरं फॉल्स किंवा एक फॉल्स आणि दुसरं ट्रू असे जर ऑप्शन असले ए आणि डी सारखे तर काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठं होतो, दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू झाले तर तिथे फर्स्ट स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंटचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का याचा विचार करावा लागतो. मध्ये आपण त्यांच्या ट्रू फॉल्स बद्दल बघूया. एकेका स्टेटमेंटवरती सेपरेटली फोकस करा. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे एफ ऑफ एक्स is less than equal to g of x for all x belongs to 0 to infinity. 0 to infinity म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. 0 to infinity ही इंटरवल म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. एक्सच्या सर्व पॉझिटिव्ह रिअल नंबरसाठी एफ ऑफ एक्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू जी ऑफ एक्स असं म्हटलंय. आता एफ ऑफ एक्स कोण आहे, साइन एक्स इज लेस दॅन इक्वल टू एक्स असं म्हटलंय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू 0 टू इन्फिनिटी. सर्व पॉझिटिव्ह रिअल नंबरसाठी साइन एक्सची व्हॅल्यू ही एक्सपेक्षा लहान किंवा इक्वल असते. इज इट ट्रू ऑर फॉल्स? याच्यात कॅल्क्युलेशनवर काहीच नाही, सगळा कन्सेप्टचा भाग आहे. साइन एक्सची व्हॅल्यू ही एक्सपेक्षा लहान किंवा इक्वल असते. ट्रू ऑर फॉल्स? हां, फॉल्स. ऑब्विसली काही जणांनी फॉल्स म्हणायचं, काही जणांनी ट्रू म्हणायचं, म्हणजे काहीतरी होणं जाते त्याच. येस, एक्स तर रिअल नंबर आहे. 0 पासून इन्फिनिटीपर्यंत त्याची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. पण काहीही झालं तरी साइन एक्सची व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी होणार आहे का कधी? नाही. तो तर -1 to 1 मध्येच राहणार आहे. म्हणजे ऑब्विसली हा लहानच राहणार. किंवा जर कन्सेप्ट ऑफ लिमिट माहिती असेल लिमिट एक्सटेंड्स टू 0, हे लिमिट एक्सटेंड्स टू 0 असताना साइन एक्स अपॉन एक्स इक्वल टू 1 असतो. पण जर हे एक्सटेंड्स टू 0 आपण काढून टाकलं
तर साइन एक्स अपॉन एक्स इज अप्रॉक्सिमेटली और लेस दॅन इक्वल टू 1. साइन एक्स अपॉन एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1. आता हाच एक्स राईट साईडला मल्टिप्लाय करा. तो पॉझिटिव्ह असल्यामुळं इनइक्वॅलिटीच्या चिन्हात काही बदल होणार नाही. हां, जर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी म्हटलं तर तिथे फरक पडणार. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असतं तर इफेक्ट झाला असता, कारण निगेटिव्ह नंबरसाठी इनइक्वॅलिटीचं साईन चेंज होतं मल्टिप्लाय केल्यानंतर. पण इक्वॅलिटीसाठी मात्र पॉझिटिव्ह नंबरसाठी मात्र इनइक्वॅलिटी साईन चेंज होत नाही. पॉझिटिव्ह एक्स आहे 0 टू इन्फिनिटी एक्स, तो जर मल्टिप्लाय केला तर हे रिलेशन मिळणार आपल्याला. मीन्स दिस इज ट्रू. ओके. आणि साइन एक्सची व्हॅल्यू ही नेहमीच एक्सपेक्षा लहान किंवा मॅक्स टू मॅक्स इक्वल येणार. एक्सपेक्षा मोठा साइन एक्स होणार नाही कधीच. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय सांगताय, एफ ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू 0 टू इन्फिनिटी. तर एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे, साइन एक्स. दॅट इज साइन एक्स is less than equal to 1 for all x belongs to 0 to infinity. आता हे ट्रू आहे की फॉल्स सांगा आधी. साइन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ट्रू. यस. खूप साध्या सिंपल कन्सेप्टवरचं हे क्वेश्चन दिसायला असा एवढा मोठा क्वेश्चन दिसतो, लांब काहीतरी वेगळे नोटेशन्स वापरले, काहीच दम नाही आहे त्याच्यामध्ये. साधी सिंपल कन्सेप्ट आहे. साइन एक्सची किंमत रेंज ऑफ व्हॅल्यूज, आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीपर्यंत पाहिलं, रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ साइन एक्स अँड कॉस एक्स इज ऑलवेज -1 to 1. साइन एक्सची किंमत कधीच 1 पेक्षा मोठी नसते. ही साधी सिंपल कन्सेप्ट आहे. साइन एक्सची किंमत कधीच 1 पेक्षा मोठी असते का? नाही. साइन एक्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. दिस इज ट्रू. हे ट्रू आहे, बरोबर. आणि पुढे त्याला काय म्हटलंय, बट जी ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. याचा अर्थ काय, जसजसा एक्स इन्फिनिटीकडे जाईल तसा जी ऑफ एक्स पण इन्फिनिटीकडे जाईल. आता हे ट्रू आहे का बघायचं. इज इट ट्रू? फॉल्स. Why? Why? Why it is false? जी ऑफ एक्स म्हणजे कॉस कशामुळे? व्हॅल्यू -1 to 1 मध्येच राहणार. जी ऑफ एक्स म्हणजे कॉस कशावरून? इथं कॉसचा काहीतरी संबंध आलाय का कुठं? नाही सर, सॉरी, मला चुकून ते कॉस एक्स वाटलं. सर ट्रू आहे. जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्वेश्चन मध्ये दिलंय. जी ऑफ एक्स म्हणजेच एक्स आहे. मग एक्स ज्यावेळी इन्फिनिटी होईल त्यावेळी जी ऑफ एक्स काय होणार?
इन्फिनिटी. कारण जी ऑफ एक्स म्हणजे एक्सच आहे ना, इक्वलच आहेत ना ते दोघं जण. मग जे याचं होईल sir. तेच याचं होईल ना, येस. बरोबर आहे. Yes, sir. जी ऑफ एक्स हे फंक्शन काय एक्स आहे. मग ज्यावेळी एक्स इन्फिनिटी होणार त्यावेळी जी ऑफ एक्स पण काय होणार, इन्फिनिटीच होणार. म्हणजे हे ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, याचा अर्थ सेकंड स्टेटमेंट पण ट्रू आहे. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज ऑल्सो ट्रू. याचा अर्थ ऑप्शन ए कॅन्सल झालं, ऑप्शन डी पण कॅन्सल झालं. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, जस्ट फक्त रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ फंक्शन एवढ्यावरतीच. पण आता बी आणि सी मध्ये काय म्हटलंय, स्टेटमेंट 1 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज ट्रू, स्टेटमेंट 1 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज ट्रू. इथपर्यंत सारखेच आहे ते दोन्ही ऑप्शन. पुढे काय, स्टेटमेंट 2 इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर स्टेटमेंट 1. आणि इथे म्हटलंय स्टेटमेंट 2 इज नॉट ए करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 हे 1चं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का? आहे. आहे. नो. आहे का नाही आहे? नाही. स्टेटमेंट 1 ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट 2 मधला काही रेफरन्स घ्यावा लागला. तो वेगळ्या कन्सेप्ट, नाही. तो वेगळ्या कन्सेप्टने ट्रू आहे, हे वेगळ्या कन्सेप्टने ट्रू आहे. बरोबर आहे. येस सर. आणि त्यामुळं दोन्ही स्टेटमेंट करेक्ट तर आहेत, ट्रू तर आहेत, बट स्टेटमेंट 2 इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर स्टेटमेंट 1. सो आन्सर इज सी थर्ड. ओके. नेक्स्ट वन, a triangular park is enclosed on two sides by a fence and on the third side by a straight river bank. A triangular park is enclosed on two sides by a fence and on third side by a straight river bank. The two sides having fence are of same length x. Two sides having fence are of same length x. The maximum area enclosed by the park is. Maximum area enclosed by the park. Options are given. काय करता येईल? Yes. एक ट्रँग्युलर पार्क आहे, ज्या पार्कच्या दोन साइड्स these are enclosed by fence. फेन्स म्हणजे कुंपण.
ही एक साईड असेल सपोज, आणि ही एक साईड. दोन साईडला कुंपण आहे आणि तिसऱ्या साईडला एक स्ट्रेट रिव्हर आहे. या ट्रँगलचा मॅक्सिमम एरिया विचारलाय. तर एरिया ऑफ ट्रँगलचे भरपूर फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. त्याच्या या दोन साइड्सची लेंथ माहीत आहे आणि ती सेम आहे हे सांगितलं आहे. तर टू साइड्स हॅव्हिंग फेन्स आर ऑफ सेम लेंथ. ज्या दोन साइड्सला फेन्सिंग आहे त्या दोन साइड्स सेम लेंथच्या आहेत. एरिया ऑफ ट्रँगल वन हाफ बेस इंटू हाईट असतं, पण इथं बेस माहिती नाहीये, हाईट पण माहिती नाहीये. हेरॉन्स फॉर्म्युला असतो पण त्याला तिन्ही साईडच्या लेंथ माहिती पाहिजेत, ते पण नाहीये. आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्समध्ये एरिया ऑफ ट्रँगलचे फॉर्म्युले आहेत. 1/2 AB sin C, 1/2 BC sin A, 1/2 AC sin B. तीन फॉर्म्युले आहेत. तीन पैकी कुठलाही वापरा. समजा आपण A B C हा ट्रँगल घेतला. अँगल A समोरची साईड म्हणजे A, हे झालं C आणि हे झालं B. करेक्ट सर. हा अँगल वाटल्यास आपण थीटा गृहीत धरू. एरिया ऑफ ट्रँगल आपण 1/2 BC साइन A घेऊ शकतो, बरोबर आहे. BC साइन A म्हणजेच 1/2 B म्हणजे x, C म्हणजे पण x आणि अँगल A आहे थीटा, म्हणजेच 1/2 x² साइन थीटा. हा झाला एरिया ऑफ ट्रँगल. आता हा मॅक्झिमम पाहिजे. साईडची लेंथ तर फिक्स आहे, म्हणजे x मध्ये काही बदल नाही आहे, ते गिव्हन आहे. एरिया डिपेंड आहे या थीटावरती, म्हणजे साइन थीटावरती. साइन थीटाची व्हॅल्यू -1 टू +1च्या मध्येच येते. मग हा एरिया मॅक्झिमम कधी असेल? जेव्हा साइन थीटा मॅक्झिमम असेल. ज्यावेळी साइन थीटाची व्हॅल्यू मॅक्झिमम त्यावेळी एरिया मॅक्झिमम. आणि साइन थीटाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? 1. साइन थीटाची मॅक्झिमम व्हॅल्यू 1. म्हणजेच मॅक्झिमम एरिया इक्वल टू 1/2 x² इंटू 1, that is 1/2 x². Next one, the value of cos cube π/8 into cos 3 π/8 plus sin cube π/8 into sin 3 π/8. याची व्हॅल्यू फाइंड करायची. cos cube π/8 into cos 3 π/8 sin cube π/8 into sin 3 π/8. इथे क्यूब आहे हा. याची व्हॅल्यू विचारली. ऑप्शन्स दिलेले आहेत
फर्स्ट ऑप्शन 1/√2, second is 1/2√2, third is 1/2, fourth is 1/4. सर पेज चेंज करा. आणि जस्ट रिसेंट क्वेश्चन आहे जानेवारी 2020चा, लास्ट इयर. हा पण 11thच्या एकदम फंडामेंटल्सचे जे एक्झाम्पल्स आहेत मल्टिपल अँगल फॉर्म्युलांमधले वगैरे, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल, त्यात ह्या टर्म्स असणारे एक्झाम्पल आहेत बरेच. π/8, 3π/8, त्यांना तुम्ही वाटल्यास डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करा, तुम्हाला हिंट लगेच मिळेल काय करायचं आहे ते. π/4 म्हणजे 45, π/8 म्हणजे 22.5 येतो तो, आणि 3π/8 म्हणजे त्याच्यापर्यंत ट्रिपल. मेनली याला सिम्प्लिफाय करत असताना आधी या π/8 आणि 3π/8 मध्ये काय रिलेशन आहे का ते आपल्याला चेक करणं गरजेचं असतं अलाइड अँगलच्या फॉर्ममध्ये. π/8, 3π/8 काय रिप्रेझेंट करता येऊ शकता कुठल्या फॉर्ममध्ये त्यांना बघा. π/8 आणि 3π/8 चं ऍडिशन 2π एवढं. π/8 आणि 3π/8 यांचं ॲडिशन π/2 येत आहे, 2π नाही येत, π/2 येतं. π/2. ओके, म्हणजे आपण π/2 मायनस 3π/8 करा, किती येतो बघा. किंवा सिंपल वे π/2 मायनस π/8 किती येतो बघा, दोन्ही सारखे. 3π/8. π/2 मायनस π/8 म्हणजे काय, 3π/8. आता ते 11thच्या एक्झरसाइजमध्ये असणारे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये काय की असा क्यूब नाही आहे, पण त्याऐवजी ह्या 4 टर्म आहेत अशा. ही एक टर्म मध्ये प्लस किंवा मायनस, ही टर्म मध्ये प्लस किंवा मायनस, ही टर्म, पण त्यात फक्त π/8 आणि 3π/8 हे 2 अँगल नाही आहेत, तर त्यामध्ये 5π/8 पण आहे. आणि त्यानुसार त्या ॲडिशन सबट्रॅक्शनमधल्या टर्म्स फक्त अलाइड अँगलने अशा कॅन्सल करायच्या, अशा लेवलचा तो क्वेश्चन आहे. अशा लेवलचे ते 2-3 क्वेश्चन आहेत, ते पाहून घ्या. म्हणजे हिंट्स आपल्याला तिथे त्या प्रॅक्टिसच्या कशा प्रकारे घेता येतात ते महत्त्वाचं आहे. त्यात 4 अँगल दिसतात तुम्हाला, एक म्हणजे π/8, दुसरा 3π/8, तिसरा 5π/8 आणि चौथा 7π/8. मग त्या 7π/8लाच आपण π मायनस π/8 लिहू शकतो, 5π/8लाच π मायनस 3π/8 लिहू शकतो, आणि मग 3π/8लाच पुन्हा π मायनस π/8, π/2 मायनस π/8 लिहिता येतं. हे कन्व्हर्जन्स करून अलाइड अँगल फॉर्म्युले वापरणे, एवढंच तिथे काम आहे. इथे थोडंसं मॉडिफाईड आहे, ते म्हणजे इथे क्यूब दिलेले इथे. पण त्या प्रॅक्टिसचा बेनिफिट हा आपल्याला असतो की हे कन्व्हर्जन केल्यानंतर काय होतं अलाइड अँगल फॉर्म्युलानुसार. याला जर आपण π/2 मायनस π/8 लिहिलं तर ही पण टर्म π/8 मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे पहा, करूनच बघू आपण. पहिल्यांदा काय केलं, cos 3π/8 आहे,
एवढीच टर्म घेतली. कॉस 3π/8 आहे. 3π/8लाच आपण π/2 मायनस π/8 लिहू शकतो. बरोबर आहे. 3π/8लाच π/2 मायनस π/8 लिहू शकतो. कॉस π/2 मायनस थिटा, कॉस π/2 मायनस थिटा साइन थिटा म्हणजे तो होईल साइन π/8. बरोबर. आणि सिमिलरली जी लास्ट टर्म आहे साइन 3π/8 त्यालाही आपण π/2 मायनस π/8 असं लिहू शकतो. साइन π/2 मायनस थिटा कॉस थिटा. म्हणजे तो येईल कॉस π/8. बरोबर. या व्हॅल्यू आपण बाजूला काढून ठेवला, तिथं त्या क्वेश्चनमध्ये कॉम्प्लिकेशन नको म्हणून. म्हणजे आता ह्या टर्मला आपण काय लिहू शकतो. पहिली टर्म आहे कॉस क्यूब π/8 इंटू कॉस 3π/8. हे 3π/8 काढून टाकायचं होतं आपल्याला. कॉस 3π/8 ला लिहिता येईल साइन π/8 आणि प्लस हा साइन क्यूब π/8 तसाच इंटू साइन 3π/8. साइन 3π/8 ला काय लिहिता येईल कॉस π/8. ओके. इक्वल टू. आता यामध्ये ह्या दोन्ही टर्ममध्ये सगळे अँगल π/8 झाले, ते क्लिअर आहे. कॉमन काय काय येतात ते कॉमन काढून घ्या. कॉमन काय काय येतात. इथे कॉस क्यूब π/8 आहे, साइन π/8. इथे साइन क्यूब π/8 कॉस π/8. एक साइन π/8 कॉस π/8 साइन π/8 आणि एक कॉस π/8. एक एक जण तर दोन्ही ठिकाणी आहेत. म्हणजे आपण साइन π/8 इंटू कॉस π/8 कॉमन घेऊ शकतो. बरोबर. आता पहिल्या टर्ममध्ये काय होणार, साइन π/8 तर बाहेर गेलाय. कॉस क्यूब π/8 मधला एक कॉस बाहेर गेला, ब्रॅकेटमध्ये राहिला कॉस स्क्वेअर π/8. बरोबर. आणि दुसऱ्या टर्ममधून पण कॉस π/8 बाहेर गेलाय. साइन क्यूब π/8 मधून एक साइन π/8 कॉमन घेतला, शिल्लक राहील साइन स्क्वेअर π/8. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय इक्वल टू 1 आहे का. आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये. येस. म्हणजेच टर्म येईल साइन π/8 इंटू कॉस π/8 इंटू 1. आता राहिली ही टर्म. याला सिम्प्लिफाय कसं करणार बरं, त्याला पाहून काय आठवतंय का ते महत्वाचं आहे. कुठला फॉर्म्युला, कुठला रिझल्ट. येस. मोस्ट
फ्रिक्वेंटली येणाऱ्या प्रकारची टर्म पाहून जर फॉर्म्युला आठवत सर नसेल तर याचा मल्टिप्लाय डिवाइड अर्थ बाय 2. आपल्या फॉर्म्युलांचं प्रिपरेशन खूप वीक आहे आणि ज्या फॉर्म्युला नावाच्या एका गोष्टीवरती सगळ्या थिंग डिपेंड आहेत, सगळ्या थिंग्स त्याच्यावरती रन होतात, त्या महत्त्वाचा पार्टच आपण कट करून टाकतो आपल्या प्रिपरेशनमधून. तर मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 केलं तर 2 sin थिटा cos थिटाचा फॉर्म येईल. साइन थिटा कॉस थिटा यांचं मल्टिप्लिकेशन असणारा फॉर्म्युला साइन 2 थिटा काय असतो? 2 साइन थिटा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. 2 sin 2 theta sin cos थिटा cos थिटा. फॉर्म्युले उलट सुलट पलट कसेही वापरता आले पाहिजेत तर परफेक्शन. अदरवाईज इथे हा फॉर्म्युला वापरा असा अभ्यास करणाऱ्या लोकांना जेई सारख्या एक्झामकडे पाहायची पण गरज नाही, हे लक्षात ठेवा. इथे 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलेला 2 म्हणजे 1/2 तसाच 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय? sin 2 थिटा. साइन 2 थिटा आणि थिटा म्हणजेच आहे π/8. दॅट इज 1/2 साइन आणि 2π/8 म्हणजेच हा 2 डिवाइड होईल इथे 8 ला π/4 आणि साइन π/4 ची व्हॅल्यू साइन π/4 π/4 म्हणजे 45. (1/2√2) π/8 हा अँगल कधीही दिसला तरी समजायचं त्याचं कन्व्हर्जन π/4 मध्ये करावं लागतं, त्याशिवाय व्हॅल्यू मिळत नाहीत. आणि इथं ऑप्शनमध्ये हिंट आहेत 1/√2 दोन ठिकाणी. सो करेक्ट आन्सर इज 1/2√2. फक्त अलाइड अँगल बेस्ड कन्सेप्ट. तर याला आणखी एक मेथड पण आहे पण त्याला खूप लेंथ वाढते. इथेच कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आणि इथे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा, पण ते एक्सपान्शन खूप मोठं होतं त्यांनी, हे जास्त इझी आहे.